धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय रवींद्र इंगळे चावरेकर सर यांना मी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित होतो. सरांबद्दल, सरांच्या अभ्यासाबद्दल मला कवी गजानन वाघमारे सरांच्या काही ओळी आठवतात की बिरसा शिवाय कुठला उलगुलान सांगू, बिरसा शिवाय कुठला उलगुलान सांगू, संविधाना शिवाय कुठला भारत महान सांगू, डोक्यात दिन आमच्या हृदयामध्ये शिवाजी, याहून श्रेष्ठ कुठली मी खानदान सांगू. खऱ्या अर्थानं हा विचाराचा वसा घेऊन भाषेचे जपणूक करणारे आजचे उद्घाटक माननीय रवींद्र इंगळे चावरेकर सर विनंती करतो त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. मानवतेसाठी ज्यांनी आपण आयुष्य दिलेलं आहे महामानवांना मी सर्वप्रथम या ठिकाणी वंदन करतो. या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे विचार मंचावरती उपस्थित सर्व आदरणीय आणि समोर बसलेले आपले सगळे जाणकार श्रोते बंधू आणि बंधू, आज भाषा दिन, भाषा गौरव दिन आहे आणि त्या निमित्तानं मी आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं सर्वप्रथम जाहीर करतो. आजच्या या दिवशी बोलताना खरं म्हणजे मंचावरती एवढे सगळे आणि मंचाच्या समोरही आदरणीय अभ्यासू ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे लोक बसलेले आहेत. त्यांच्यासमोर माझे विचार मांडताना एक प्रकारचं दडपण हे माझ्यावरती निश्चितच आहे, पण तरीही सर्व आपलेच आहेत असं समजून मी काही मोकळेपणाला बोलणार आहे. पण हे बोलण्यापूर्वी मी समोर मला बरेच विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना आणि जे प्राध्यापक आहेत त्यांनाही अशी विनंती करू इच्छितो की विद्यार्थ्यांसाठी मी असं म्हणेन की आज मी तुम्हाला भाषेविषयी जे काही सांगणार आहे ते तुम्ही परीक्षेत लिहायचं नाही. कारण आपल्याकडची व्यवस्थाच मुळात अशी आहे की जे भ्रमित आहे ते जास्त प्रभावीपणे सांगितलं जाते आणि जे वास्तव आहे ते दडवून ठेवण्याची प्रवृत्ती आपल्याकडे जास्त आहे. आणि म्हणून भाषेविषयी मी जी काही मतं मांडणार आहे ते तुमच्या अभ्यासक्रमातली नाही, ती तुम्ही कुठे वाचलेली किंवा ती नाही. आणि ती जर माझं म्हणणं ऐकून तुम्ही पेपरमध्ये त्याची उत्तरामध्ये ती समाविष्ट केली तर ही मंडळी तुम्हाला मार्क्स देणार नाही, कारण त्यांचे मर्यादा आहे. तेही त्याच्या पलीकडे जाऊन जरी त्यांना ते विचार पडले ते सत्य आहेत असं कळलं तरीही ते मार्क्स देऊ शकत नाही. कारण आमची एक चौकट आहे, एक व्यवस्था आहे आणि त्या व्यवस्थेच्या पलीकडे जाऊन आम्ही कोणताही विचार हा याचं कारण आहे की ही जी चौकट किंवा व्यवस्था उभी राहिलेली आहे ती आजची नाही, ती अनेक दिवसापासून अशी हळूहळू पक्की करत खेळ ठोकत ही एक तयार झालेली व्यवस्था आहे. आणि म्हणून मराठी भाषेचा विचार करत असताना किंवा आपल्याला असं म्हटलं जातं किंवा सांगितलं जातं की मराठी भाषेचा उदय मुळातच हा ज्ञानेश्वरी रचना पाया तुका झाला असे कळस वगैरे इथून आम्ही त्याची सुरुवात करतो. आणि म्हणून अभ्यासक्रमामध्ये जे आम्ही तपासलं आहे पाहिलं तर आम्ही असं लक्षात येतं की आमच्या पुस्तकांची रचना ही तशीच आहे की संत, पंत, पंत आणि मग अर्वाची ही काव्याची किंवा एकूणच वाङ्मयाची रचना आम्हाला शिकवली जाते. ही शालेय स्तरावरती असेल किंवा विद्यापीठ स्तरावर असेल. की पहिल्यांदा सुरुवात कुठे होती आमच्या पुस्तकाची तर संत वाङ्मयापासून आम्ही सुरुवात करतो. मग याचा अर्थ भाषा तिथे जन्माला आली असं आम्ही समजतो. मग संत झाल्यानंतर पंत वाङ्मय येतं, पंत झाल्यानंतर मग पंत याचा अर्थ पंतू वाद्यावरती गाऊन म्हटल्या जाणारं वाङ्मय, जे पेशवाईमध्ये ज्याला लावणी किंवा अशा प्रकार आपण त्याला म्हणतो ते वाङ्मय. आणि मग त्याच्यापासून किंवा त्याच्यानंतर आम्ही अर्वाचीन काव्याकडे किंवा अर्वाचीन वाङ्मयाकडे, इंग्रज वाङ्मयाकडे येतो. मला प्रश्न असा पडतो किंवा असे प्रश्न पडतात हे आहे की प्रश्न पडला की त्याची उत्तर शोधण्याची प्रक्रिया सुरू होते. मला प्रश्न असा पडलाय की जर मराठी भाषा ही ज्ञानेश्वरापासूनच सुरू करायची असेल तर महाराष्ट्राचा जन्म कधी आहे हा पहिला एक विचार करतो. दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की एखादी भाषा आपल्या जन्माच्या वेळीच ज्ञानेश्वरी सारखा, लीळाचरित्रासारखा समर्थ ग्रंथ कसा निर्माण करू शकेल. आणि या ग्रंथांची निर्मिती व्हायला भाषेला जेव्हा 1000 वर्षाची परंपरा असते तेव्हा ही अशी ग्रंथ संपदा निर्माण होते. मग जर एवढी ही ग्रंथ संपदा की 750 नंतर पुढच्या काळामध्ये कोणाला 4 ओळी कशा लिहितात आल्या नाही ना. म्हणजे ज्ञानेश्वरीचं मला त्यांचं तत्वज्ञान आवडत नाही
पण त्यातलं काव्य मात्र फार श्रेष्ठ दर्जाचं आहे. ते तुमच्यावरती परिणाम करते. म्हणजे एकदा असं झालं की माझ्या मुख्याध्यापकाशी वाद भांडण झालं आणि मग त्यावेळेला मी ज्ञानेश्वरीच वाचत होतो वर्गात बसून काहीतरी असं, आणि त्याची एक मोठी वाचण्यात आली की मैत्रीची वैरी बरे पण का बांधणारी कट्यारे रोगराय दूध सागरे करून बघा यावा. आणि मला असं वाटतं की किती सुंदर आहे ही गोष्ट की एखाद्या शत्रूशी तुम्ही जेव्हा मैत्री करता तेव्हा तो शत्रू बरोबर जाईल ना, संपूर्ण करतो. मग मैत्रीची वैरीमध्ये मग का बांधायची कट्यारे, मग तुम्हाला कर्मणी बांधण्याची जगह बांधण्याची गरज नाही ना. तुमचा रोग जर दूध सागरेला जात असेल तर थोडं नेमकं कशासाठी पिता. आणि असं म्हणून तुमच्यावरती परिणाम होतो. आपण घेऊन त्या माणसांना क्षमा करायला लागतो, आपल्यामध्ये उतरता वाढतो. ही सामर्थ्य ज्या ग्रंथांमध्ये निर्माण होते, वेळामध्ये गद्य आणि पद्य दोन्हीही वागणं हे त्या श्रेष्ठ दर्जाची जेव्हा निर्माण झाली ते भाषेच्या जन्मामुळे निर्माण होणं शक्य आहे का, असं मला प्रश्न पडतो. आणि मी लक्ष देत नाही, असं होत नाही. या भाषेला त्याच्या पूर्वीची 1000 वर्षाची परंपरा आहे. त्याच वेळेला असे श्रेष्ठ दर्जाचे ग्रंथ हे भाषेमध्ये निर्माण होतात. मग प्रश्न निर्माण होतो की असं का घडते की आम्हाला भाषेचा इतिहास हा ज्ञानेश्वरापासूनच का सुरू करावा लागतो. मग त्याच्या आधीचा महाराष्ट्राचं काय आहे. माझ्या संशोधनानुसार महाराष्ट्र हा इसवी सन पूर्व 1500 मध्ये त्याची रचना व्हायला सुरुवात होती. पण त्याच्यानंतर ते 12-13व्या शतकापर्यंत याला भाषा नव्हती का. मग असेल तर त्या भाषेचं रूप कोणतं होतं, ती भाषा कशा स्वरूपाची होती. आणि म्हणून मग या भाषेच्या इतिहासाकडे हे आम्हाला सरकता आलं पाहिजे किंवा जाता येतो. आणि जेव्हा त्याच्या या खोलामध्ये शिरण्याचा मी प्रयत्न करायला लागलो तेव्हा मला असं लक्षात आलं की या 13व्या शतकामध्ये संत काळामध्ये भाषेची प्रभावी 2 रूपं आपल्याला दिसतात. आणि ती 2 रूपं कोणती आहेत तर एक म्हणजे मी त्याला ज्ञानेश्वरीय भाषा असं म्हणतो आणि दुसरी नागदेवाचार्यांची भाषा असं म्हणतो. म्हणजे लीळा चरित्राची एक भाषा आहे, ज्ञानेश्वरीची दुसरी भाषा. असे 2 प्रवाह साधारणतः या काळामध्ये आम्हाला स्पष्टपणे दिसतात. म्हणजे जेव्हा या 2 प्रवाहांचा विचार करायला लागतो तेव्हा असं लक्षात आलं की या 2 प्रवाहामध्ये फार मोठे भेद आहे, वेगवेगळे फरक आहे. म्हणजे ज्ञानेश्वर प्रणीत जी मराठी आहे तिची वैशिष्ट्ये वेगळी आहेत. आणि नागदेवाचार्यांची एवढ्यासाठी म्हणतो की लीळा चरित्राचं कथन हे नागदेवाचार्यांनी रमाई मंडळाने लिहून घेतली. आणि म्हणून चक्रधरांची भाषा म्हणण्यापेक्षा मी नागदेवाचार्यांची भाषा असं म्हणतो. आणि म्हणून त्या भाषेचा विचार जर आम्ही केला तर दोन्हीमध्ये फार मोठी तफावत मला जाणवायला लागली. दोन्ही समकालीन आहेत. 5-7 वर्षाचा मध्ये 12 वर्षाचा फरक दोन्हीच्यामध्ये ज्ञानेश्वर आणि त्याच्या फरकमध्ये पडतो. पण समकालीन भाषा असूनही दोन्हीमध्ये इतकी तफावत आहे. त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येते की ज्ञानेश्वरीय भाषा जी आहे ही प्रामुख्याने राजाश्रयी राहिलेली आहे, तर नागदेवाचार्यांची भाषा जी आहे ती लोकाश्रयी राहिलेली आहे. असे अनेक त्यातले तफावत आपल्याला दिसतात की ज्ञानेश्वरीय भाषा ही ग्रंथ भाषा आहे, तर नागदेवाचार्यांची भाषा ही व्यवहार भाषा राहिलेली आहे. ज्ञानेश्वरांच्या भाषेचा विचार केला तर ती संस्कृत धार्जिनी आहे आणि नागदेवाचार्यांची भाषा ही बोली धार्जिनी आहे. ज्ञानेश्वरांची भाषा ही पद्य रूप आहे, तर नागदेवाचार्यांची भाषा ही गद्य रूप आहे. ज्ञानेश्वरांच्या भाषेमध्ये तत्वज्ञान मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते, तर नागदेवाचार्यांच्या भाषेमध्ये आचार प्रधानता जास्त आहे. ही आचरणाला अधिक भर देते. आणि म्हणून जर आपण लिपीचा विचार केला या भाषेत तर ज्ञानेश्वरांच्या भाषेला एक देवनागरी लिपी आहे, पण नागदेवाचार्यांच्या भाषांच्या लिपी ह्या विविध लिपी आहे. लिपी वैविध्य आहेतच, विविध लिपीमध्ये ते लिहिल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून या एका काळामधल्या 2 भाषेचे 2 प्रतिनिधी मला सापडले. एका भाषेचं प्रतिनिधित्व ज्ञानेश्वरांनी केलं तर दुसऱ्या भाषेचं प्रतिनिधित्व हे नागदेवाचार्यांनी केलं. म्हणून एक महानुभाव संप्रदायाची भाषा आहे आणि दुसरी ज्ञानेश्वरांची भाषा आहे असं आपल्याला लक्षात येतं. आता या दोन्ही भाषेचा विचार करत असताना या दोघांच्या भूमिका जेव्हा मी तपासल्या, भाषाविषयक भूमिका, तेव्हा लक्षात आलं की दोन्हीच्या भाषाविषयक भूमिकांमध्ये खूप फरक आहे. म्हणजे ज्ञानेश्वर असं म्हणतात त्यांच्या भाषेविषयी की माझा मराठाची बोलू कौतिके तेही अमृताते पैदा जिंके परी अमृता तेही पैजेसे जिंके ऐसी अक्षरेची रसिके मेल गेल. आता इथे मराठी असा शब्द नाही वापरतो. ज्ञानेश्वरीमध्ये इतर ठिकाणी मराठी शब्द येतो, पण इथे मराठाची बोलू असं म्हणतात. मराठा हा शब्द मला प्रक्षिप्त वाटतो, कारण तो मूळचा मातहरटी असा शब्द आहे.
मराठा असेलच असं नाही. मराठा हा नंतर म्हणजे संभाजीराजेच्या हत्यानंतर मराठा शब्द उदयाला येतो. त्याच्या आधी या शब्दात अस्तित्व नाही दिसलं मला. आता म्हणून माझा मराठा याचा अर्थ या प्रांताची जी बोली आहे ही बोली आम्ही समजून घेतली पाहिजे ज्ञानेश्वराची. माझा मराठाची बोलू बोलतो की मी या महाराष्ट्राची किंवा या प्रदेशाची जी बोली आहे त्याचं मी कौतुक करतोच. माझा मराठाची बोलू बोलतो. तरी तेही अमृताचे, आता हे तेही जे आहे ना हे जास्त महत्वाचं मला वाटतं या ओळीवर. कारण जेव्हा हेही असते तेव्हा तेही असते. ज्ञानेश्वर जेव्हा तेही म्हणतात तेव्हा तेही विचार करण्याचा मुद्दा असा आहे की याचा अर्थ अमृता पैदा जे करेल दुसरी आणखी कोणत्याही भाषेला नाव विपरीत आहे. म्हणजे महाराष्ट्राची भाषा ही जर अमृतात पैदा जिंकणारी आहे तर दुसरी एक आणखी कोणती तरी अशी भाषा आहे की जी अमृतात पैदा जिंकणारी आहे आणि ती म्हणजे संस्कृतशिवाय दुसरी कोणती असणं शक्य नाही. म्हणून ज्ञानेश्वर असं म्हणतात की तेही अमृतात पैदा जिंके ऐसे अक्षरे रसिके. आता या दोन्ही भाषेतल्या रसिक अक्षरांचा मी मेळ करणार आहे आणि एक नवी भाषा घडवणार आहे. आता ही झाली ज्ञानेश्वरांची भूमिका भाषेविषयी. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की मी संस्कृत व्याकरण आणि मराठी शब्द यांचा मेळ करून एक भाषा रचित करण्याची माझी इच्छा आहे. हे स्पष्टपणे ज्ञानेश्वरांच्या भूमिकेवर आम्हाला दिसते. पण नामदेवाचार्याचा विचार केला तर नामदेवाचार्य म्हणतात तुमचा अस्मात तस्मात मी नेहमी का मी नाही झालं ते तुमच्या अस्मात तस्मात त्या संस्कृतचे मला सांगतो. माझी या म्हातारी नागवते म्हणजे माझी जी मूळची मराठी आहे की नाही नागवेली तुमचं संस्कृतचं व्याकरण. त्याच्यामुळे ते मला सांगू नका. म्हणजे आता दोन भाषेचे दोन प्रतिनिधी आणि दोन्ही प्रतिनिधींची भूमिका ही वेगळी. म्हणजे ज्ञानेश्वरांची भूमिका ही स्पष्टपणे तुम्हाला संस्कृत धार्जिनी दिसते तर नागदेवाचार्याची भूमिका ही संस्कृत धार्जिनी आपल्याला आढळत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की माझी या म्हातारी म्हणजे याचा अर्थ आहे की जी नागदेवाचार्यांची मराठी आहे तिला प्राचीन इतिहास आहे आणि ज्ञानेश्वरांची जी आहे ती अर्वाचीन अशी ती आहे. आणि म्हणून आम्ही थोडा बारकाईने जरी विचार केला तर असं लक्षात येतं की जी मराठी आमची आहे त्याला बोली मराठी म्हणतो आम्ही याचा संस्कृतशी काही संबंध येत नाही. संस्कृतशी काहीच त्याच्यात येत नाही. म्हणजे त्याचे सर्वनाम असू दे हे संस्कृतमधून कधी जन्माला येत नाही. तसं मी मग आम्ही आम्हा तू तुय हे संस्कृतमधून नाही येत. मराठीचे जे काही या ठिकाणी सर्वनाम आहेत ते विशेषणांचा विचार केला तर लहान जाड पातळ हे काही संस्कृत करून येत नाही असे हे सापडतच नाही. म्हणजे क्रियापदांचा विचार केला तरी सांगणे चुकणे बोलणे अशी क्रियापद याचे धातूच संस्कृत मध्ये नाही आहे. म्हणजे याचा अर्थ आहे अव्यय असतील म्हणजे काहीही विचारात जरी घेतलं आपण तरी या भाषेचं भाववाचक नाम सर्वनाम विशेषण अवयववाचक शब्द क्रियापद अव्यय विभक्ती प्रत्यय काय वैशिष्ट्य हे संस्कृतशी जुळतच नाही अशी मराठी. मग या मराठीचा संस्कृतशी कसा काय संबंध आलेला होता. याचा अर्थ असा आहे की मराठी ही भाषा वेगळी आहे आणि ज्ञानेश्वरांची जी भाषा आहे तिला मी महाराष्ट्री भाषा असं म्हणतो. कारण ती महाराष्ट्री संस्कृतीतून आलेली आहे आणि म्हणून आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्री संस्कृती आणि मराठी संस्कृती या दोन भिन्न संस्कृती आहेत. पहिल्यांदा आम्ही या संस्कृतीचा थोडा विचार केला पाहिजे आढावा घेतला. महाराष्ट्री संस्कृती ही मुळात फार उशिरा आपल्याकडे आलेली आहे. आता साधी गोष्ट अशी आहे की समजा पंजाब म्हटलं हे पंजाबी भाषेत म्हटलं, गुजरात म्हटलं हे गुजराती. मग महाराष्ट्र असा शब्द वापरला की भाषेचा संबोध कोणता यायला पाहिजे महाराष्ट्रीय असायला पाहिजे. आम्ही मराठी का म्हणतो प्रश्न निर्माण होतो की त्याला महाराष्ट्री का नाही म्हणत आम्ही भाषा मराठी का म्हणतो. महाराष्ट्र असा जर आमचा प्रांतभाषेत संबोध असेल तर आमच्या भाषेला आम्ही महाराष्ट्री असं म्हटलं पाहिजे. याचा अर्थ आहे की महाराष्ट्र ही वेगळी भाषा आहे. महाराष्ट्र धर्म हा वेगळा धर्म आहे जो दासबोधामध्ये येतो रामदासांच्या याच्यामध्ये येतो. महाराष्ट्र धर्म हे सगळे संबोध आता तो तुला द्यायचा असेल तर फार मोठा विस्तार त्या सगळ्या याचा आहे. पण महाराष्ट्री संस्कृती ही वेगळी संस्कृती या ठिकाणी आहे. तर मराठी संस्कृती वेगळी संस्कृती आहे असं मला स्पष्टपणे जाणवलं. आणि म्हणून महाराष्ट्रीचा अर्थ होतो महा म्हणजे श्रेष्ठ आणि राष्ट्र म्हणजे जनसमूह. संस्कृत मध्ये राष्ट्र या शब्दाचा जनसमूह असा अर्थ आहे. मग महाराष्ट्राचा अर्थ काय होतो की श्रेष्ठ जनसमुदायाचा प्रदेश.
श्रेष्ठ समुदाय, जनसमुदाय असाच त्याचा अर्थ हा आम्हाला घ्यावा लागतो. आणि म्हणून महाराष्ट्र याचा अर्थ ज्येष्ठ किंवा श्रेष्ठ समुदायाची भाषा. म्हणून अभिजात भाषा, अभिजातचा अर्थ होतो अभिजात जो आधी श्रेष्ठ दर्जाची जात आहे, म्हणून अभिजात दर्जावर आम्ही फार खुश होतो. पण कोणत्या भाषेला मिळाला याचा विचार आम्ही करत नाही. त्यामुळे तो महाराष्ट्रीला मिळालेला आहे. आणि महाराष्ट्री याची रचना ही आपल्याकडे साधारणतः 7व्या शतकानंतर महाराष्ट्री ही भाषा आपल्याकडे यायला लागते किंवा आली आहे. ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्टपणे कसं म्हणतात की ऐसे युगेवरी कली आणि महाराष्ट्र मंडळी गोदावरीचे पुरी दक्षिणेली अशी उभी आहे ज्ञानेश्वरीमध्ये. या उभीचा अर्थ काय आम्ही आता विचारात घेतले ना. कली म्हणजे भांडण होणे, संघर्ष होणे. म्हणून ऐसे युगेवरी कली, उत्तर भारतामध्ये सम्राट हर्षवर्धन हा शेवटचा सम्राट झाला की ज्याच्या काळामध्ये अखंड भारत अस्तित्वात होता. आणि तो बौद्ध धार्मिक नव्हता. त्याच्या काळामध्ये म्हणजे बौद्ध धार्मिक उत्तरेमध्ये बौद्ध क्रांती झालेली होती. आणि अशा वेळेला ही वैदिक मंडळी त्याच्या हत्येचा कट केला म्हणून अनेकदा त्यांना देशांतर करावं लागलं किंवा ती खाली उतरली. आणि तेव्हा 7व्या शतकामध्ये ती आपल्या महाराष्ट्रात आली. म्हणजे महाराष्ट्रात वैदिक व्यवस्था सगळ्यात शेवटी आलेली आहे. आणि म्हणून त्याचं कारणही स्पष्ट आपल्याला दिसते की भारताच्या सगळ्या प्रांतांमध्ये महाराष्ट्र हा पूर्वभागी आहे. त्याच्या पूर्वभागी पण त्याच्यामुळे टिकून आहे की सगळ्यात शेवटी त्याला वर्ण जात वगैरे याचे अंश लागलेले आहेत किंवा ती व्यवस्था इकडे फार उशिरा आलेली आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर तेव्हा असं म्हणतात की येसू युगे वरी कली, वरी ते उत्तर भारतामध्ये कधी निर्माण झालं, भांडण निर्माण झालं अशा त्याच्यामध्ये. तेव्हा ही महाराष्ट्री मंडळी आणि महाराष्ट्री मंडळी ही जी मंडळी आहे महाराष्ट्रीय संस्कृती घेऊन हे कुठे आले, गोदावरीच्या पुढे दक्षिणेली. दक्षिणेमध्ये गोदावरीचे पुढे येऊन स्थिरावली, पैठण आहे, वाई आहे किंवा नेवासी आहे, या ठिकाणी ही मंडळी आलेली आहे. आणि म्हणून आपल्याला ही महाराष्ट्री संस्कृती जी आहे ती वेगळी आहे आणि तिची भाषा ही वेगळी आहे. आणि ती भाषा म्हणजे महाराष्ट्री भाषा आणि चक्रवाळांची भाषा जी आपल्याला दिसते ती ही प्राचीन परंपरेतून म्हणजे सिंधू काळापासून तर आतापर्यंत आलेली अशी ती भाषेचा तो एक वेगळा प्रवाह आहे जो चक्रधरांच्या किंवा नागदेवाचार्यांच्या भाषेमध्ये आम्हाला दिसतो. आणि म्हणून ही जी व्यवस्था आहे हे 2 प्रकारे बोलली जाते. एक कात्तायन नावाचा एक विचारवंत आहे, म्हणजे व्याकरणकार आहे, तो सगळ्यांना माहिती की तो असं म्हणतो की ब्राह्मण उभे वाचे वदती दैविध्य मानुषी. तो म्हणजे की हा जो वर्ग आहे ज्याला वरिष्ठ वर्ग म्हणतो आपण, ब्राह्मण वर्ग जो आहे हा 2 भाषेमध्ये बोलत असतो. काही एक दैवी आहे आणि दुसरी मानुषी आहे. मग दैवी जी आहे ती सरळ सरळ संस्कृत भाषा आहे आणि मानुषी जी आहे ती व्यवहार भाषा आहे. पण ती व्यवहार भाषा ही सामान्यांची बोली नाही, ती तिसरीच आहे. ती आहे संस्कृत प्रधान मराठी शब्दांमधून जे मिळवलेलं अमृत पैदा जी मिळवलेली भाषा आहे ती भाषा म्हणजे दुसरी भाषा आहे. आणि म्हणून भाषेचा विचार केला तर आपल्याकडे असे काही सिद्धांत हे फारच प्रभावीपणे मांडले जातात की जसं संस्कृत मधून सगळ्या भाषा जन्माला आल्या असा एक सिद्धांत आपल्याकडे मांडला जातो. पण असं ते नाही. संस्कृत या शब्दाचा अर्थच मुळात असा आहे की संस्कार केलेली भाषा. एक फार वेळा आपला घेणार नाही, एक शेवटचे 2 मुद्दे मानून मी थांबेल की संस्कृत म्हणजे संस्कार केलेली भाषा असा त्याचा अर्थ आहे. मग आता आपल्याला विचार करावा लागेल की हे संस्कार कोणी कोणत्या भाषेवरती केले आणि ते कसा प्रवाह तो संस्कारातून उदयाला आलेला आहे हा विचार करत असताना मी मागे जाऊन जेव्हा विचार केला तेव्हा असं लक्षात आलं की वेदांची जी भाषा आहे ही मुळात अक्कादियन नावाची भाषा आहे. ही पर्शियन भाषेची फार जवळीक साधते. पर्शियन भाषा आणि वेदांची भाषा ही समसमान आहे. अवेस्ता आणि वेद यांच्यामध्ये हे फार साम्य आहे, जे विचारांचे आहे, धर्म पद्धतीचे आहे आणि भाषेचं पण आहे. आणि म्हणून पहिली भाषा आम्ही गृहीत धरली पाहिजे वैदिक व्यवस्थेची की म्हणजे अक्कादियन की त्या ऋषी भाषा असं म्हणतो की त्या ऋषींनी वेदांमध्ये जी भाषा वापरलेली आहे ती. मग या भाषेवरती संस्कार केले ते यास्काने पहिल्यांदा केले. आणि निरुक्ती नावाची भाषा आली ज्याला निघंटू असा तो ग्रंथ त्याचा पुरावा आहे. आणि म्हणून वेदांच्या भाषेवरती यास्काने संस्कार केले आणि त्याच्यामधून एक निरुक्ती नावाची भाषा आली. या निरुक्तीवरती पाणिनीने संस्कार केले आणि अष्टाध्यायी सूत्र नावाचा ग्रंथ जो आहे त्या सूत्रातून ही भाषा प्रकट झाली. त्याला पाणिनीय भाषा आपण असं म्हणू. पाणिनीय भाषा याच्यावरती व्यासांनी संस्कार केलेली आर्ष नावाची भाषा उदयाला आली. महाकाव्य आणि पुराण वगैरे हे त्या भाषेमध्ये आपल्याला दिसतात. आणि त्याच्यानंतर पतंजलींनी या भाषेवर व्यासांच्या भाषेवरती संस्कार केले आणि त्यानंतर संस्कृत नावाची भाषा ही उदयाला आली.
जी आजच्या टीका ग्रंथांमध्ये आणि सगळीकडे आम्हाला दिसते. हा भाषेचा एक स्वतंत्र प्रवाह आहे. मग आमच्या बोलीचा प्रवाह काय आहे, लोकसाहित्याचा प्रवाह काय आहे, त्याच्या साहित्याचा काय, संस्कृतशी याचा संबंध नाही. संस्कृत ही स्वतंत्र प्रवाह भाषेचा आहे. दुसरा प्रवाह सुरू होतो तो सिंधू काळामध्ये कोणती भाषा बोलली जात होती. मी मला सिंधूकालीन लिपी आणि भारतीय भाषांचा इतिहास म्हणून पहिला एक खंड प्रकाशित आहे. त्याच्यावरती संशोधन करत असताना हे लक्षात आलं की सिंधू काळाची जी मुद्रा आहे त्याचं वाचन मी बरंच केलेलं आहे. 100 मुद्रांचं वाचन केलं तेव्हा त्याच्यावरच्या भाषेचा विचार करत असताना लक्षात आलं की ते मराठीशी फार साधर्म्य साधते. आणि ती भाषा जी होती किंवा ती संस्कृती होती त्याला मारहरठी संस्कृती असं म्हणतात. म्हणजे मारहरठी असा शब्द त्याच्यावरती येतो. मग मारहरठी काय, तर मार हा वंश आहे त्या काळातला. हर हे तू आहे जे आधी आपल्याला दिसते जाणवतो. आणि ठगण जसं महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्री नावाची संस्कृती वेगळी आहे, तशी महाराष्ट्राची मूळ संस्कृती ही ठगणक आहे. आता ही ठगणक शब्द मला कुठे सापडला तर नाणेघाटातील शिलालेखामध्ये मारहरठ गणकळी लोक अशी एक ओळ आहे. पण त्याच्यामध्ये मारवंशीय हर नावाचं कुळ, मार हर ठगणक, ठ म्हणजे 12. अंकांमध्ये जर विचार केला तर त्याला म्हणतात 12. गणक म्हणजे 12 गणना करणारे. अही म्हणजे नागवंशी आणि खूप म्हणजे भूमी, अशा लोकांची भूमी म्हणजे महाराष्ट्र आहे. हे नाणेघाटातल्या शिलालेखामध्ये ही भूमी आहे. आता ठगणक म्हणजे काय, तर आमची संस्कृती जी मूळची होती ती महाराष्ट्री नाही, मराठी संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती. ही ठगणक होती म्हणजे ती 12 गणना करणारी होती. आणि मग जेव्हा शोध घ्यायला लागलो तेव्हा लक्षात आलं की आमच्या सगळ्याच गोष्टी 12 घडणाऱ्या आहेत. म्हणजे आम्ही अंगात घालून ती 12 बंदी, वीर बुद्धीचं 12, पोरगा झाला तर 12, हातात बांगड्या भरायच्या असतील तर 12, गाड्या ओढायच्या असतील तर 12, मोजमाप करायचं असेल तर 12च्याच पटीमध्ये, दिवस मोजायचे असेल, रात्र मोजायचे असेल तर 12 मध्ये, नक्षत्र म्हटलं तर 24, 12 मध्ये सापडते. आम्ही सगळ्या गोष्टी ह्या 12 मध्येच करायला लागलो. म्हणजे शिव्या द्यायच्या असेल तर 12 बिट्या, 12 फुट्या, 12 वाप्या असंच म्हणून. मग पाटील म्हटलं तर 12 गावतात म्हटलं जाईल, घर बांधायचं असेल तर 12 कंपनीत बांधलं जाईल. म्हणजे 12 हे सगळीकडे आमच्या कल्चरमध्ये. आणि म्हणून मराठी संस्कृती जी आहे म्हणून आमची 12 खडी आहे. जी बोली आहे, जी भाषा आहे ती 12 खडी आहे. आणि म्हणून मग आमच्या भाषेचा विचार करायचा असेल तर आम्हाला जगभरांच्या भाषेकडे आम्हाला जावं लागेल. आणि म्हणून या भाषेचा जसा मी आता एक प्रवाह सांगितला की वैदिक भाषेचा एक प्रवाह आहे, तसा मराठीचा एक प्रवाह आहे. मराठीकडे येणारा तर सिंधू काळामध्ये जी बोलली जात होती ती मारहरठी नावाची भाषा आहे. मारहरठीवरती विश्वामित्र नावाचा मधल्या काळामध्ये एक बाप माणूस होतो की ज्याने पहिल्यांदाही सगळ्या वैदिक व्यवस्थेचा शोध दिला. आणि त्यांनी एक स्वतंत्र धार्मिक व्यवस्था ज्याला प्रतिसृष्टी म्हटलं, विश्वामित्राची प्रतिसृष्टी. आपल्याकडे काय आहे की एखादा माणूस फार मोठा झाला की त्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा विनाश केला जातो. म्हणजे पहिल्यांदा त्याचं चारित्र्य हनन करा. मग विश्वामित्र आज आम्हाला फक्त नीतिमुक्त शिकलं आहे, त्याचं तत्वज्ञान, त्यांनी काय विचार केला, त्याची प्रतिसृष्टी काय काहीच माहिती. पण तो इतका मोठा बाप माणूस होऊन गेलेला आहे की त्यांनी स्वतंत्र धार्मिक व्यवस्था, ब्रह्मनामाचे सतत म्हणजे वैश्विक ऊर्जेवरती हिरण्यगर्भ सुप्त हे त्याचं सुप्त आहे. हिरण्यगर्भ याच्या गर्भामध्ये हिरण्य म्हणजे ज्योती किंवा प्रकाश अणूची मांडणी तो करतो. इतक्या ताकदीनं त्या माणसाने त्यावेळेला मधल्या काळामध्ये हे सगळी मांडणी केलेली आहे, प्रतिसृष्टी निर्माण केलेली आहे. त्याची जी भाषा होती त्याला मागणी असा शब्द प्रचलित होता. आणि म्हणून मारहरठी मधून आली ती मागधी आली, मागधी मधून आली ती मागधी आली. जी बुद्धाच्या उपदेशाची भाषा होती त्याला मागधी असं म्हणतात. त्या मागधी मधून आली ती मागधी भाषा जेव्हा क्रांती व्हायला लागली, ग्रंथांमध्ये रचना झाली तिची, तेव्हा ती पाली झाली. म्हणजे पाली ही भाषा केली की आपल्याला संभ्रम असतो, पण जी पालन करते ती पाली. म्हणून पाली ही बुद्ध वचनांचं पालन त्या भाषेनं केलं म्हणून ती पाली झाली. आणि या पालीमधून ज्या आल्या त्या बोली आल्या. मग यांनी काय केलं, मधल्या काळामध्ये 7व्या 8व्या शतकामध्ये प्रामुख्याने या ज्या बोली होत्या या बोलीचं विकृतीकरण केलं आणि त्याला संस्कृत समांतर असा प्राकृत नावाचा शब्द दिला. म्हणून प्राकृत नावाची कोणती भाषा नाही. मी अनेकांना म्हणतो की संस्कृतमध्ये 5 वाक्य बोला, कोणीही बोलतं. पालीमध्ये 5 वाक्य बोला, कोणालाही बोलता येईल. प्राकृतमध्ये 5 वाक्य बोला,
म्हणजे ती विचित्र, इतकी विचित्र भाषा आहे की ती आम्हाला विचारता येत नाही, बोलताच येत नाही आणि त्याच्यामध्ये काही विचारच मांडता येत नाही. याचा अर्थ असा आहे की जी मराठीचा परंपरागत प्रवाह होता त्याला जे विकृतीकरण केलं गेलं त्याला संस्कृत समांतर असा शब्द प्राकृत नावाने दिला गेला. आणि आज गाथा सप्तशतीसारखा ग्रंथ या प्राकृतात आहे आणि बौद्ध रचना या प्राकृतात आहे असं म्हटलं जातं. पण खरं त्याचे काय अर्थ आहे हे मात्र आपल्याला सांगता येत नाही. मी शेवटचं एक उदाहरण फक्त गाथा सप्तशतीतलं घेतो आणि थांबतो. की गाथा सप्तशतीमध्ये जे अनेक रचना आहेत, गाथा सप्तशती विस्तार ग्रंथ आहे, जोगळेकरांनी केलेले अनुवाद. त्यांनी काय केलं की प्राकृत नावाची एक ओवी घेतली, ती मराठीचं विकृतीकरण आहे असं वेगळं. ती ओवी घेतली, त्याचा समश्लोके संस्कृत भाषांतर केलं जोगळेकरांच्या त्या ह्याच्यावर आणि नंतर त्याचे अर्थ दिले आणि ते अर्थ मात्र अत्यंत प्रणय प्रधान असे सगळे अर्थ दिलेले आहेत. मुळात त्या ओळीमध्ये ते नाही. म्हणून मी उलटा प्रवास असा केला की संस्कृत भाषा बाजूला करायची, जी प्राकृत आहे त्याच्यातून मराठी आपल्याला त्यावेळेची मराठी कशी असेल ती भाषा वेगळी करायची, त्याचे पाली संस्कृत आणि मराठी बोलीमध्ये शब्दाचे अर्थ शोधायचे आणि त्याच्यावरून मग अर्थ निश्चित करायचा. एक उदाहरण फक्त शेवटचं मी या ठिकाणी ठेवतो. म्हणजे एक गाथा सप्तशतीमध्ये 193 क्रमांकाची ओवी आहे. या ही ओवी आता मी तुम्हाला पहिल्यांदा प्राकृत म्हणून दाखवतो की ते कशी आहे. त्याच्यामध्ये अविहन्न पैयखनिजेन तखन मानी तेन तिथेन सिविन अपियेन व पनियेन तन्ह अभियन्न न पिट्टा. काय कळत आहे? आता कितीही लोक आपण हे काय आहे हे नाही कळत. आता ही प्राकृत आहे असं म्हणतात. मग याचा त्यांनी जो काही अर्थ केला तो संस्कृतमध्ये असा केला कधी अतिवृष्टा प्रेक्षणीय समसुख दुःख वितीर्ण सद्भाव अन्योन्य हृदय रत्न पुण्य जनो जन लभते. हा या मी आता जी ओवी घातली प्राकृतमध्ये त्याचा हा संस्कृत समश्लोके भाषांतर केला गेलेला आहे आणि याचा अर्थ दिला गेलेला आहे की मामी मी त्याच्याकडे क्षणभर सतृष्ण नजरेनं डोकून पाहिले, स्वप्नात पाणी प्यायल्याने तहान मिटत नाही तसे झाले व मी अतृप्तच राहिले. आता हा या संस्कृत श्लोकाचा अर्थ. मी उलटा प्रवास असा केला की ती प्राकृत ओवी आहे तिचं त्या काळातल्या मराठीमध्ये अन्वय करण्याचा प्रयत्न केला. जी विकृती आहे त्या भाषेला त्या शब्दाला दिलेली ती काढून टाकण्याचा प्रयत्न केला आणि मग मला असं लक्षात आलं की त्यावेळची मराठी भाषा जी होती ती आता अविहन्न पैयखनिजेन असा एक शब्द आहे प्राकृतमध्ये. तर मी त्याचा विश्लेषण केलं, अन्वय केला की अविहनन पै अखनी शब्द तेच आहे. म्हणून शब्द कोणते येतात? अविहनन पै अखनी यज्जेन तखन मा मितेन तिठेन सिवीन पियेन पाणीयेन तव हव्येन पिट्टा. आता हे शब्द मला सापडले, हे त्यावेळेच्या मराठीचे शब्द आहेत, महाराष्ट्राचे शब्द आहेत, महाराष्ट्रीचे शब्द आहेत. पण या शब्दांचा अर्थ जेव्हा शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा पाली, बोली मराठी आणि संस्कृत याच्यामधून या शब्दांचे अर्थ शोधले. तेव्हा अवि म्हणजे पेंढा, सरळ सरळ येईल. अविहनन म्हणजे कापणे, बळी देणे. माहिती मराठी शब्द आहेत, सगळे मराठीशी संबंधित येतात. अविहनन पै म्हणजे पाहणे, अविहनन पै अखनी म्हणजे डोळ्यांनी, अविहनन पै अखनी यज्ञेन म्हणजे यज्ञान, यजन करणे, यज्ञ करणे. अविहनन पै अखनी यज्ञेन तखन म्हणजे त्या क्षणीच, मा म्हणजे माझे, मितेन म्हणजे मी, मितेन म्हणजे मिटून येतो, दिठेन म्हणजे डोळे, शिवी म्हणजे स्पर्श करणे, शिवी न म्हणजे नाही, पियेनव म्हणजे पिण्याच्या, पियेनव पिण्याच्या, पाणीयन म्हणजे पाण्याला किंवा तन म्हणजे देहाला, फिट्टा म्हणजे घट्ट. मग त्याचा अर्थ काय होतो? तर सरळ सरळ अर्थ असा होतो की जेव्हा मी यज्ञात मेंढ्यांचा बळी जाताना आपल्या डोळ्यांनी पाहतो त्या क्षणी मी माझे डोळे मिटून घेतो. अशा हवी देणाऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यालाही अथवा त्यांच्या भ्रष्ट देहालाही मी स्पर्श करत नाही. आता हा मूळ श्लोकाचा अर्थ आहे. पण प्राकृत जे विकृतीकरण केलं गेलेलं आहे त्या विकृतीकरणामधून त्यांना हवे तसे प्रणय प्रदान करतात. ही संपूर्ण गाथा सप्तशती 1606 म्हणजे 1006
अशा सगळ्या गाथा मी नव्याने केलेल्या आहेत. ते आता ग्रंथ प्रकाशनाच्या मागणी प्रकाशित होईल. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतले की भाषेकडे जाताना, भाषेचा विचार करत असताना भाषेचा इतिहास जाणून घेणे आणि जे काही भ्रमित इतिहास आपल्यावरती रुजवला गेलेला आहे तो बाजूला करून भाषेचं वास्तव जाणून घेणे हे आजच्या दिवशी आपण जर तसं मत घेतलं, प्रण घेतला, तर मला असं वाटतं की भाषेकडे पाहण्याचे आमचे वेगवेगळे दृष्टिकोन नक्कीच निर्माण होतील. ते अधिक वास्तववादी असतील, अधिक सत्यवादी असतील आणि ते तुम्ही पुढच्या पिढीला तुम्ही पोहोचवाल अशी अपेक्षा करतो. भले तुम्ही उत्तरपत्रिकेत लिहू नका, तुम्ही उत्तरपत्रिकेत तुम्हाला जे शिकवलं गेलेलं आहे तेच लिहा, कारण तुम्हाला पुढे डिग्री मिळवायची आहे. मी सांगितलं हे लिहाल तर डिग्री मिळणार नाही, तिथे